कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील सर्वच अर्ज स्वीकृती केंद्रावर गर्दी दिसून आली. काही ठिकाणी ढोलताशांच्या गजरात तर काही ठिकाणी समर्थकांसह घोषणाबाजी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महासैनिक प्रशिक्षण केंद्र, व्ही.टी. पाटील सभागृह, दुधाळी पॅव्हेलियन, राजोपाध्यनगर बॅडमिंटन हॉल, गांधी मैदान येथील कार्यशाळा, यशवंतराव चव्हाण सभागृह, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या सर्वच केंद्रांवर उमेदवारांची झुंबड उडाली होती. शेवटच्या दिवशीच मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळं प्रशासनाकडून दाखल अर्जांची नेमकी माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही. पण 1100 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. महाविकास आघाडीकडून माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी उपमहापौर भूपाल शेटे, अर्जुन माने, संजय मोहिते, माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, राजेश लाटकर, दुर्वास कदम, जयश्री चव्हाण, प्रताप जाधव, राजू दिंडोरले, मधुकर रामाणे, ऋग्वेदा माने आणि दीपा मगदूम या दिग्गजांसह अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर महायुतीकडून माधवी गवंडी, ऋतुराज क्षीरसागर, अनुराधा खेडकर, महेश सावंत, आदिल फरास, प्रकाश नाईक-नवरे, मुरलीधर जाधव, रूपाराणी निकम आणि राहुल चिकोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. शिवानी गजबर आणि सुहासिनी देवमाने या तृतीयपंथी उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचे पुत्र प्रसाद चव्हाण यांच्या बंडखोरीची चर्चा आज रंगली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निकट असणारे सुजित चव्हाण यांनी जनसुराज्याचा झेंडा हाती घेतलाय. भाजपच्या नाराज पदाधिकारी धनश्री तोडकर यांनी आत्मदहनाचा निर्णय बदलत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. अक्षय जरग यांनी जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलाय. भाजपच्या 17 इच्छुकांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची उमेदवारी घेतली आहे. शेवटच्या दिवशी पक्षीय उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी ज्या पक्षाची उमेदवारी उपलब्ध झाली ती स्वीकारून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. पक्षांतर्गत नाराजी बाहेर जाऊ नये म्हणून याद्या उशिरा जाहीर केल्या. मात्र लढण्याचा निर्धार केलेल्या इच्छुकांनी मिळेल तो झेंडा हाती घेत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. दाखल उमेदवारी अर्जांची छाननी आणि अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर लढतीचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी अर्ज माघारीपर्यंत नेत्यांसमोर बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान असणार आहे.